दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा। पहलगाम येथे घडलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे। पाकिस्तानी दहशतवादी संघटना द रेसिस्टन्स फ्रंट म्हणजेच TRFनं पर्यटकांवर निर्दयीपणे गोळीबार केला। या भीषण हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला तर 20 जण गंभीर जखमी झालेत। या घटनेनंतर भारत सरकारनं पाकिस्तानवर थेट जबाबदारी टाकत कडक पावलं उचलली आहेत। सर्वात मोठा निर्णय म्हणजे सिंधू जलसंधी थांबवण्याचा। सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानकडे जाणं थांबवल्यास तेथे गंभीर जलसंकट उभं राहू शकतं। त्यामुळे पाकिस्तानमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जनता चिंतेनं ग्रस्त असून पाण्याच्या अभावाची भीती सतावत आहे। दरम्यान पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि PPPचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी जाहीर सभेत भडकाऊ भाषण करत भारताला थेट धमकी दिली आहे। त्यांनी म्हटलं, सिंधू नदी पाकिस्तानची आहे आणि पाकिस्तानचीच राहील। भारतानं ते पाणी थांबवण्याचा प्रयत्न केल्यास सिंधू नदीतून पाणी नाही तर भारतातून रक्त वाहील। और उनकी हुकूमत ने ऐलान किया कि अब वो ये माहिदा नहीं मानते और मैं सखर में इसी सिंधु दरिया के साथ खड़े होके भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा। या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा। ऐसे नहीं हो सकता। भुट्टो यांनी भारताच्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करत म्हटलं, लोकसंख्या जास्त असूनही भारत सिंधू नदीचं मालकत्व ठरवू शकत नाही। पाकिस्तानची जनता शूर आहे आणि आमचं सैन्य सीमारेषेवर सज्ज आहे। पुढे बोलताना भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली। भारतानं आपली कमकुवतता लपवण्यासाठी आणि जनतेला फसवण्यासाठी पाकिस्तानवर खोटे आरोप केलेत। सिंधू जलसंधी एकतर्फी रद्द करणं चुकीचं आहे। आम्ही भारताचे हे कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही, असं त्यांनी म्हटलं। जरी पाकिस्तानातील अंतर्गत राजकारणात मतभेद असतील तरी या मुद्द्यावर सर्व पाकिस्तानी नेते एकत्र आलेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।